It is my pleasure to introduce Sheetal Sathe and her entire team today. Sorry guys, this is not to disturb anything. Just to announce, share a happy news. Hashtag Mumbai Collective is trending on Twitter. All across, we are number 41 in India. The hashtag has been ranked, and we have more than 1,000 registrations at our registration desk downstairs. It's wonderful. Thank you all. Please keep it up tomorrow as well. Thank you. Okay. Sheetal Sathe is a protest poet and singer activist of the Vidrohi Shahira tradition. She is one of those artists. Today morning we had a discussion whether caste or class, caste and class. Sheetal is one of those artists who have been very brilliantly writing and performing compositions which essentially speak about the intersections of caste, class and patriarchy. For speaking truth to power is why she is being hunted down by the state, the way Kanhaiya, Umar and all the others have been hunted down. They've been arrested for treason, for being anti-national, for being against the interests of the nation. And so today, Sheetal has come to, kind of extend her solidarity to all of us young people who have organized this program. And this fight is as much hers as all of us. Her songs, Sao Pekti Mashal, Bhagat Singh to Zinda Hai, these are all written and composed by her. We urge you to stay until the end of the program. The entire troupe has come from Satara. And as you can see, it's a very young troupe. So we're going to have a good time here today. Thank you. साथियों, आप सब मॉनिटर नहीं, अभी साउंड तो लगता रहेगा। एक घंटा है अपने पास। कम समय में बहुत बड़ी बात कहनी होती है, तो थोड़ा सा ज्यादा मराठी रहेगा, बीच बीच में हिंदी रहेगा, इंग्लिश बिल्कुल नहीं रहेगा। सीख जाएंगे। साथियों, इस मुंबई कलेक्टिव में हम लोग जिस बात के लिए इकट्ठा हुए हैं, जिस चीज के लिए इकट्ठा हुए हैं, पहले तो हम खुशी मनाएंगे कि कन्हैया की रिहाई हो गई। दुख इस बात का है कि रोहित हमारे साथ संघर्ष करने के लिए नहीं है, लेकिन रोहित का सपना है, एक आदमी जब जेल से बाहर आता है, जमानत पे ही क्यों ना हो, लेकिन उसकी रिहाई का मतलब सिर्फ वही समझ सकता है। तो वो जो आजादी की बात कह रहा है, उसके आजादी का मतलब वही अच्छी तरीके से समझ सकता है। तो जिन बातों के लिए कन्हैया और बहुत सारे लोग जो यूएपीए के अंडर जेल में डाले जाते हैं, तो हम लोग भी एक बात कहना चाहते हैं कि 2.5-3 साल हो गए, हमें भी तो देशद्रोही कह के हमारी बात पे रोक लगाई गई है। और जिस चीज के लिए हमें देशद्रोही कहा गया है, देखिए आज वही चीज दोहराने के लिए आप सबने हमें इनवाइट किया है। और सरकार के दफ्तर में जो गुनहगार है, उसी की बात सुनने के लिए आप भी एक गुनाह करने के लिए यहाँ पे आ गए हैं, और हम सब गुनहगार मिलकर कुछ देश की बात करेंगे। तो आप सब जो समता प्रेमी, भीम प्रेमी जनता यहाँ पे सब आ चुकी है, उन सबको पहले तो मैं हमारे
भोजपुरी मंच की तरफ से एक क्रांतिकारी जय भीम कहना चाहूंगी। देखिए, जय भीम का सवाल ओ और तालियां नहीं होता। फिर से बोलूंगी, आप सबको हमारे सभी मंच की तरफ से क्रांतिकारी जय भीम। ये बात है। ठीक है, प्रोग्राम शुरू कर देते हैं। हमारे अम्बेडकरी शाहीर वामन दादा कर्डक जिन्होंने बहुत ही अच्छी बात कही। उन्होंने कहा कि किसी भी जाति की तरफ से जाति के लिए नहीं गाना चाहिए, धर्म के वती से धर्म के लिए नहीं गाना चाहिए, इंसान ने गाना चाहिए, इंसान के लिए गाना चाहिए। गाने वाला भी इंसान होना चाहिए और सुनने वाला इंसान बनने की मार्ग पे होना चाहिए। हम लोग सभी इंसान बनने के लिए जा रहे हैं। तो वामन दादा क्या कहते हैं, काय म्हणतात वामन दादा कर्डक? वामन दादा म्हणतात, मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळून पडावे। सादर करीत आहोत विद्रोही शाहिरी जलसा। मानसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे की तुझे हित व्हावे, तुझ्या भुकेचे कोडे उलगडावे, तुझ्या शोषणाचे कोडे उलगडावे, तुझे दुःख सारे गळूनी पडावे, एकाने हसावे एकाने रडावे, असे विश्व आता येथे ना उरावे। करू वंदन मानसाला हो वंदन
अभी ज्यादा घूम फिर के बात करने के लिए समय तो अपने पास है नहीं, तो इसलिए डायरेक्ट पॉइंट पे आ जाता है। क्यों ऐसा वातावरण क्रिएट किया गया, का असं वातावरण बनवलं गेलं की ज्यामुळे रोहितला आत्महत्या करावी लागली? का शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये या ब्राह्मणी व्यवस्थेने घेतलेला बळी रोहितला का आत्महत्या करावी लागली? आमच्या शाहिरांच्या मनात प्रश्न येतो आणि मग आम्हाला सांगावं असं वाटतं काय झालं नेमकं रोहितच्या बाबतीमध्ये. शिक्षणाच्या दारात विद्येच्या घरात पोचली बामणशाही, शिक्षणाच्या दारात विद्येच्या घरात पोचली बामणशाही. काय झालं? रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. आमचं संविधान सांगत नाही हो की अमुक एका जातीने शिकायला पाहिजे, अमुक एका जातीने नाही शिकायला पाहिजे. पण या देशामध्ये संविधानाला पॅरलल असणारा एक कायदा चालू आहे, त्या कायद्याविषयी आपण सगळे इथे बसून बोलतोय. काय आहे तो कायदा? नाही शिकायचं तुम्ही राबायचं, मनुस्मृतीनं घातली बंदी, मनुस्मृतीनं घातली बंदी, मनुस्मृतीनं घातली बंदी. वेद ऐकिले तर मंत्र वाचिले तर शिसवतले कानामंदी, शिसवतले कानामंदी, शिसवतले कानामंदी. हैदराबादमध्ये रोहित ज्या पॅन्डलमध्ये बसला होता न्यायासाठी, हक्कासाठी, त्या पॅन्डलच्या बाहेर येऊन तुम्ही घोषणा देता, 70-80 लोक येऊन घोषणा देता. काय घोषणा होत्या? अँटी नॅशनल वालों को जूते मारो चालू. आमचा लढा अमानुषते विरुद्ध मानुषतेचा लढा आहे. ज्या व्यक्तीनं, ज्या विद्यार्थ्यानं आपल्या हक्कासाठी, न्यायासाठी आत्महत्या केली, त्या जागेच्या बाहेर, त्या पॅन्डलच्या बाहेर तुम्ही म्हणता अँटी नॅशनल वालों को जूते मारो चालू को. आणि तरीही या देशामध्ये फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. त्यांना हे बोलण्याचा, त्यांना हे घोषणा देण्याचा अधिकार आहे. आम्ही म्हणतो की यांनी तर फक्त घोषणा दिल्या. अहो, शंभुकाची हत्या केली, तुकारामाची हत्या केली, चोखा मिळाला, पायरीवर मरायला लागलं, संभाजी राजांची हत्या केली. या सगळ्या हत्या आम्हाला काय सांगतायत? नाही शिकायचं तुम्ही राबायचं, मनुस्मृतीनं घातली बंदी, मनुस्मृतीनं घातली बंदी, मनुस्मृतीनं घातली बंदी. वेद ऐकिले तर मंत्र वाचिले तर शिसवतले कानामंदी, शिसवतले कानामंदी, शिसवतले कानामंदी. पिढ्यान पिढ्याची मक्तेदारी, पिढ्यान पिढ्याची मक्तेदारी, विद्येची ठोकशाही, विद्येची
मरतेची लोकशाही, रोहित मेला दलित गेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. आमचा चोखा मेला मेला पायरीवर, नाही भेटू दिला विठोबाला, नाही भेटू दिला विठोबाला, नाही भेटू दिला विठोबाला. वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, मारलं कपटान तू गोवाला, मारलं कपटान तू गोवाला, मारलं कपटान तू गोवाला. धर्माची नशा आणि जातीची धुंदी, धर्माची नशा आणि जातीची धुंदी, मोकाळली कुंडशाही, मोकाळली कुंडशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. करण्या संशोधन गेला विद्यापीठी, बाबासाहेबांचं लेकरू कर, बाबासाहेबांचं लेकरू कर, बाबासाहेबांचं लेकरू कर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलं, बाबांनो तुमच्याकडे का जमीन तुटला आहे का कुठली उत्पादनाची साधनं आहे, काय आहे तुमच्याकडं? तुमच्याकडे शिक्षण आहे. शिक्षण म्हणजे दलितांसाठी क्रांती आहे मित्रांनो. बाबासाहेबांना जेव्हा PhD मिळाली, ती PhD हातात घेतल्यानंतर पदवी ढसा रडले बाबासाहेब. एका दलिताला, एका अस्पृश्याला PhD मिळणं म्हणजे काय असतं, या ज्ञानगंधीच्या तुमच्या वातावरणामध्ये बाबासाहेब रडले. PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही हाकलून देता, कॅम्पसला आजूबाजूला फिरायचं नाही, हॉस्टेलमध्ये फिरायचं नाही म्हणून सांगता. रोहितला वाटलं असेल अनटचेबिलिटी खत्म झाली, खत्म हो गई अनटचेबिलिटी. लेकिन जब उसको एहसास हुआ कि मुझे अनटचेबल जैसा फील दिला रहे हैं, मुझे मेरे से ऐसा बर्ताव कर रहे हैं, तो उसको क्या लगा होगा. करण्या संशोधन गेला विद्यापीठी, बाबासाहेबांचं लेकरू खरं, बाबासाहेबांचं लेकरू खरं, बाबासाहेबांचं लेकरू खरं. जातीवाद्यांच्या हुडुकलं पोटामध्ये, नाही मनाला वाटलं बरं, नाही मनाला वाटलं बरं, नाही मनाला वाटलं बरं. हाकलून देऊन मान करून दाखवली गुंडाशाही, हाकलून देऊन मान करून दाखवली गुंडाशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. मंत्री संत्री सारे फुल फुलू सारे, साऱ्या साऱ्यांनी दाखवली जात, साऱ्या साऱ्यांनी दाखवली जात, साऱ्या साऱ्यांनी दाखवली जात. काळजातून खचला मनातून, रोहित वेणूलाचा झाला घात, रोहित वेणूलाचा झाला घात, रोहित वेणूलाचा झाला घात. पदाची नशानी सत्तेचा माज, पदाची नशानी सत्तेचा माज, माजली हो पदशाही, माजली हो पदशाही. रोहित गेला दलित मेला, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही, मरते ही लोकशाही. नाही मरायचं नाही डरायचं. ते निखिल सर बसले, महाराष्ट्रावर त्यांनी चर्चा घेतली होती आणि त्यांनी सांगितलं की बाबांनो, हैदराबाद मध्ये आत्महत्या झाली, महाराष्ट्रातही ABVPचे लोक शीतलच्या कार्यक्रमांना विरोध करतायत. हालाकी कोणी जाहीररित्या बोलत नाही सोडा आमच्यासाठी. एका महिलेला ABVP एवढा महाराष्ट्रामध्ये विरोध करत आहे, याच्यावर जाहीररित्या अजून बोललं जात नाही. महिलेचा प्रश्न आहे, एका कलाकाराचा प्रश्न आहे. काय होते, कलाकार जनतेसाठी बोलतोय आणि कलाकार स्वतःसाठी पण बोलतोय, असा अर्थाची अवस्था झाली. तर त्यांनी सांगितलं की हैदराबादमध्ये आत्महत्या झाली, महाराष्ट्रात आत्महत्या होऊ नये यासाठी आपण काय करणार आहोत. पण मी त्यावेळेस धैर्यानं उत्तर दिलं किंवा माझं जे काही मत आहे ते सांगितलं. मी सांगितलं की रोहितनं आत्महत्या केली, फारच दुःखाची गोष्ट आहे. त्याला सहन नाही झालं, त्याला टिकून राहता नाही आलं, त्याला आत्महत्या करावी लागली.
फार वाईट गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. पण महाराष्ट्रात आत्महत्या होणार नाही. महाराष्ट्रात संघर्ष होणार, अभिव्यक्तीसाठी संघर्ष होणार, आपलं जे काही म्हणणं आहे ते ठामपणे मांडण्यासाठी संघर्ष होणार. आणि जाहीररित्या सांगतात, मीडियावर जाहीररित्या सांगतात की देशद्रोही आहेत, आम्ही कॅम्पसमध्ये फिरू देणार नाही. कॅम्पस काय तुमच्या बापाचे आहेत का? कॅम्पस काय असतं ना ते आता जेलनं दाखवून दिलं आम्हाला. आणि जेलचा इतिहास आहे, कॅम्पसचा इतिहास आमचा आहे. आणि तो वर्तमानही राहील आणि भविष्यही राहील. असल्या वल्गना तुम्ही करू नका. कॅम्पसमध्ये काय, महाराष्ट्रातल्या नव्हे देशातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जोपर्यंत बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे ना, हिटलरचं राज्य आल्यावर बघून घेऊया काय आहे ते, पण जोपर्यंत बाबासाहेबांचं संविधान आहे तोपर्यंत तुम्ही देशातल्या कुठल्याही भागात येण्यापासून कलाकारांना अडवू शकत नाही. हे आमचं जाहीर सांगणं आहे. नाही डरायचं, नाही मरायचं, आता संघर्ष करायचा दादा, आता संघर्ष करायचा दादा, आता संघर्ष करायचा दादा. जिद्द घेऊन या, असं घेऊन या, आता लढत करायचं दादा, आता लढत करायचं दादा, आता लढत करायचं दादा. मनूला गाडून जातीला गाडून संपू ही लोकशाही, मनूला विद्यार्थी उठला, दलित भिडला, राखण्या ही लोकशाही. सचिन माळेंनी एक जेलमधून गीत पाठवले बघा. आमच्या अभिव्यक्तीचा अर्थ काय बघा. जेलमधूनही माणसांना लिहिता येतं, अंडर ट्रायल असलं तरी लिहिता येतं, बोलता येतं, आपलं म्हणणं मांडता येतं. ही आमच्या डेमोक्रेसीची ताकद आहे. तुम्ही बाहेरच्या माणसांवर, जे खुल्यावर फिरणारे लोक आहेत, तुम्ही त्यांच्यावर ऑब्जेक्शन घेताय. अहो पण आमच्या डेमोक्रेसीने आम्हाला एवढा अधिकार दिलाय की जेलमध्ये, अंडा सेलमध्ये बसलेला माणूस पण आपलं मत पाठवू शकतो आणि बाहेर प्रकाशित होऊ शकतं, पुस्तकं येऊ शकतात, लोकांमध्ये जाऊ शकतं. सचिन माळेंनी एक गीत पाठवलं. इनटॉलरन्स सगळं आता गाजावाजा चालू आहे, पण मुळात प्रश्न असा आहे की ज्या धर्माची तुम्ही गोष्ट करता, ज्या धर्माचा गाजावाजा अख्ख्या जगात आहे, भारताची संस्कृती म्हणून, रिसर्चर लोकांना माहित नाही, आमचे बरेच मित्र आहेत रिसर्चर, त्यांचे गाईड जे असतात ते भारताविषयी असं खूप बोलतात, खूप म्हणजे भारत म्हणजे असा देश आहे, तसा देश आहे. आणि भारत कसा देश आहे, त्यांना वाटतं भारत खूप महान आहे, पण त्यांना कुठं माहित आहे देशात जाती व्यवस्थेची घाण आहे. खरा भारत काय आहे आणि केव्हा तुमचा धर्म सहिष्णू होता. आमच्या मुक्ता साळवेनं तुमच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले. फुल्यांच्या पाठशाळेतली विद्यार्थिनी. बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या धर्मावर प्रश्न उपस्थित केले, सांगितले बाबांनो मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. जन्म घेणं जरी माझ्या हातात नव्हतं तरी पण धर्म सोडणं, मरताना कुठल्या धर्मात मरायचं ते तर माझ्या हातात आहे. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आमच्या पण मनात आला, आमच्या पण मनात प्रश्न आले. आणि मग सचिन माळेंनी लिहिलं, इंसान को अछूत और गुलाम किया है, इंसान को अछूत और गुलाम किया है, कैसा ये धर्म है, कैसा ये कर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये धर्म है, कैसा ये धर्म है. हर गांव के बाहर हमारी
झूठ कह के सदियों से मार दिया है। कैसा ये कर्म है, 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 कैसा ये कर्म है। पानी के लिए गाँव में हम रोज ही पीते, पानी के लिए गाँव में हम रोज ही पीते। मंदिर के सीढ़ी पर हमारे खून के छींटे, मंदिर के सीढ़ी पर हमारे खून के छींटे, मंदिर के सीढ़ी पर हमारे खून के छींटे। जानवरों जैसा, जानवरों जैसा हमसे बर्ताव किया है। कैसा ये धर्म है, 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 कैसा ये धर्म है। हमारी माता बहने सीताओं जैसी, हमारी माता बहने सीताओं जैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा जैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा जैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा जैसी। देखिए म्हणी आमच्या मराठीत, पायातली वाण पायात ठेवली पाहिजे, बाईनं पायरीनं वागलं पाहिजे, बाईनं डाव्या पायाच्या अंगठ्याकडं बघत बघत चाललं पाहिजे आणि समोरनं जर एखादं वाहन आलं तर धडकून मेलं पाहिजे। बाईनं कसं हसायचं, कसं बसायचं, कसं बोलायचं, काय खायचं, कधी बाहेर जायचं, कधी यायचं, काय घालायचं, सगळं 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 डिसाईड आहे, सगळं डिसाईड आहे। ट्रॅफिकचे जसे नियम आहेत तसं सगळं डिसाइडेड केलं आणि आम्हाला सांगितलं काय की न स्त्री स्वातंत्र्य महर्ती। आता संस्कृत जोपर्यंत येत नव्हतं आम्हाला काय अर्थ कळाला नाही, पण जेव्हा संस्कृती यायला लागलं, संस्कृत शिकलो ना आम्ही, शिवाजीने संभाजीला टाकलं ना संस्कृत शिकायला, आमचा महाराष्ट्र ज्यानं घडवला त्यानं संस्कृत शिकायला लावलं ना मुलाला, संस्कृत शिकलो आणि न स्त्री स्वातंत्र्याचा स्वातंत्र्य महर्तीचा अर्थ कळाला आणि त्याला कसं पलटी करायचं ते पण कळालं। ज्ञान ग्रहण केल्यावर नुसतं ज्ञान त्याच्यातलं अर्थ समजत नाही, ते कसं बदलवायचं असतं ते पण कळतं, हा ज्ञानाचा अर्थ आहे। हमारी माता बहने सीताओं जैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा कैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा कैसी, हर घर में यहाँ अग्नि परीक्षा कैसी। जंजीरों से जाहीररित्या सगळ्यांना विचारावं, जाहीररित्या कोणाला कशाचा प्रॉब्लेम नाही, जाहीररित्या विचारायचं का हो स्त्रीमुक्ती असायला पाहिजे का, सगळे म्हणतात होय असायला पाहिजे। नारी मुक्ती होनी चाहिए, हाँ होनी चाहिए, क्यों नहीं होनी चाहिए, स्त्री मुक्ती असावी पण त्यात माझी बायको नसावी। जंजीरों से जंजीरों से नारी को कैद किया है, जंजीरों से नारी को कैद किया है। कैसा ये धर्म है, 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 कैसा ये धर्म है। हम पढ़ते हैं तो जातिवादी खून खोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मन बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मन बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मन बोलता। मला सांगते सोलापूरमध्ये काय झालं थोडक्यात सांगते। सोलापूरमध्ये आम्ही पोहोचल्यानंतर लगेच पोलिसांची टीम आली, सांगितलं मॅडम ताई म्हटले, ताई मॅडम नाही म्हटले, ताई म्हणे तुमच्यासाठी नोटीस आहे, काही संघटनांनी तुम्हाला थ्रेट दिलेली आहे आणि तुम्ही थोडंसं तुमचे शब्द वगैरे व्यवस्थित वापरा, कोणाला व्यक्तीला काय वगैरे असं काही बोलू नका। म्हटलं साहेब आमच्या जनतेचं तर प्रबोधन आम्ही करायचं का नाही, आता आमच्या जनतेचं प्रबोधन करतोय, ठीक आहे पण ते चांगल्या भाषेत करा, म्हणजे अशा कुठल्या काही कुणाला त्रास होईल अशा भाषेत करू नये। ठीक आहे बघता येईल, आम्ही काय मुद्दे बोललो त्याच्यानंतर कुणाला राग आला तर बघता येईल। अहो पण मुद्द्याचं सोडा,
ह्यांना मुद्दे कुठं कळतात तेव्हा मुद्द्याचं सोडात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठेंचा विजय असो, फुले सावित्रीचा विजय असो, वंदन घेतलं आणि नुसतं म्हटलं विद्रोही शाहिरी ज्या सातारा 10-12 पोरं सगळी मुद्द्याचं काय प्रश्नच नाही आहे. त्यांना तुमची जी समतेची परंपरा आहे याचा गाजावाजा नको आहे, याचा उदो नको आहे. आणि मग तिथं आम्हाला म्हणायला लागलं काय सांगू बाई मवा भीम जवा बोलेवर, काय सांगू बाई मवा भीम जवा बोलेवर, सुटा बुटा घालून पोटामध्ये. ते तर आहे, जेव्हा भीम बोलतात तेव्हा तर होतोच प्रॉब्लेम. पण जी महिला जिला सगळ्यात पायरीत शेवटी स्थान दिलेलं आहे, सगळ्यात शेवटी ती येऊन काहीतरी तुमच्यावर आघात करणार, ती येऊन काहीतरी तुम्हाला बामनशाही म्हणणार, कसं खपेलो. काय सांगू बाई भीम जवा बोलेवर, सुटा बुटा घालून पोटामध्ये, दुखत या बामणाचा पोटामध्ये, दुखत या बामणाचा पोटामध्ये, दुखत या बामणाचा पोटामध्ये. हम पढ़ते हैं तो जातिवादी खून बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता. द्रोही कह के समतेचं नाव घेणारे देशद्रोही, जाती अंताचा विचार मांडणारे देशद्रोही, ज्यांनी खरोखर नेशन बिल्ड करण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे ते सगळे देशद्रोही बरं का. म्हणजे अमर शेखांचा जन्मशताब्दी वर्ष आहे हे. अमर शेखांनी एक पोवाडा लिहिला आणि अमर शेखांनी सांगितले की बाबांनो, ज्या इंग्रजांनी इतिहास लिहिला, म्हणजे आता उमाजी नायकाचा इतिहास मॅकेंटॉश नावाच्या एक इंग्रजी अधिकाऱ्याने लिहिला. त्यानं सांगितलं की उमाजी हा जर जगला असता, जर इंग्रजांनी त्याला फासावर दिलं नसतं तर प्रति शिवाजी झाला असता. उमाजीसाठी म्हणतात, त्याला त्याच्या सगळ्या त्या रिपोर्ट मध्ये तो इंग्रज अधिकारी उम्या म्हणतो. उम्या नाईक म्हणजे कोण? देशद्रोही होता, बंडखोर होता, गुंड होता. शिवाजी यांच्यासाठी गुंड. काय लिहिलं अमर शेखांनी? 4 विचार. एका रात्री सह्यागिरी हसला, एका रात्री सह्यागिरी हसला, एका रात्री सह्यागिरी हसला, एका रात्री सह्यागिरी हसला, नंत्याला बसला, नंत्याला बसला, नंत्याला बसला. झाला उलगेन मानवाला, झाला उलगेन मानवाला, रात्रीचा गर्द अंधाराला, चिरून सूर्योदय कसा झाला, अरबी सागराचा चेहरा फुलला. बोध बघा मानवाला झाला नची, बोध बघा मानवाला झाला नची, बोध बघा मानवाला झाला नची. इतिहासकार इंग्रजी, आम्हाला देशद्रोही कुणी कुणी ठरवलं आणि तुमचा UNPA जो आलेला आहे तो मुळात कुणी निर्माण केलेला आहे? इतिहासकार इंग्रजी, इतिहासकार इंग्रजी, इतिहासकार इंग्रजी. मुलखाचे बाजी केली खातेबाजी. त्यानं शिवबाला डाकू म्हणलं, त्यानं शिवबाला डाकू म्हणलं, त्यानं शिवबाला डाकू म्हणलं. इंग्रजाचं बूट जान चाटलं. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे हो, तुम्ही सगळेजण 30 मध्ये वगैरे शिकवणारी लोक. मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार? तुम्हाला इतिहास चांगला माहित आहे. इंग्रजांचं बूट कुणी चाटलं? इंग्रजाचं बूट जान चाटलं. त्यानं शिवबाला चोर म्हटलं, त्यानं शिवबाला चोर म्हटलं. कुमारचा शिपाई रचला ते दाजी वाजी राणा, दाजी दाजी राजी राणा.
तुम्ही अमेंडमेंट करून आमचे वकील आलेत मीर देसाई, तोच कायदा त्यानं अमेंडमेंट करून तुम्ही पुढे चालवताय आणि मग आम्हाला देशद्रोही ठरवताय. आणि ज्यांनी राष्ट्रपित्याचा खून केला ते यांच्या अँटी नॅशनलच्या यादीत नाहीत बरं का. यांची अँटी नॅशनलची यादी कुणापासून सुरू होते? चारवाकापासून, बुद्धापासून, सगळी समतेची परंपरा अँटी नॅशनल. आणि नथुराम गोडसेचं काय झालं? असं आता काहीतरी करायला लागणार आपल्याला, कल्चरलच करायला लागेल आता. असं विचारायला लागणार आहे. नाही म्हणतात अँटी नॅशनल, आमचा हिरो आहे म्हणतात. एक दे काय हम पढ़ते हैं जो जातिवादी खून बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता, फिर उनके मुंह से जातिवादी मनु बोलता. देशद्रोही कहके देशद्रोही कहके हमको निकाल दिया है. कैसा ये धर्म है, 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 कैसा ये धर्म है. मित्रांनो 9 वाजलेत. तर थोडस आउट ऑफ ट्रॅक थोडस एक गाणं सादर करणार आहे आपल्या सगळ्यांसमोर. काय झालंय की आपण आता हे सगळं बोलतोच आहोत, आपल्या सगळ्यांना हे विषय माहित आहे. पण ज्या तरुणाईवर सगळी भिस्त आहे आपली, कॉलेजमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये, जेएनयूमध्ये शिकणारे विद्यार्थी तर आहेतच, त्यांचं वेगळं आहे. पण जे वस्तीमध्ये जे नाक्यावर उभे राहणारे तरुण आहेत ना, ह्या तरुणांसाठी आपल्याकडे काय प्रबोधन आहे हो? ह्या तरुणांना मोठे गोष्ट, मोठ्या सगळ्या कन्सेप्ट कळणार नाही आहेत. ह्या तरुणांना काय सांगायला लागेल? त्यांचा विषय जिथनं सुरू होतो ना, तिथनं आपलं प्रबोधन सुरू झालं पाहिजे. आपण त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा विषयच नाही. एक थोडंसं आटके गाणं सगळं तुमच्यासमोर सादर करणार. तुम्ही माझी गाणी व्हॉट्सअपला, युट्यूबला ऐकत राहता सगळे. एक वेगळं गाणं तुम्हाला सगळ्यांना ऐकवायची इच्छा आहे माझी, म्हणून ते ऐकवणार आहे. काय झालंय की जसा एखादा व्हायरस येतो, व्हायरस, आणि खरोखर आहे बरं का, टीव्हीचं महत्व जे काय आहे का नाही, ते पोलीस अधिकाऱ्यांना कळाले बरं का. त्यांनी सांगितलं जर चळवळ मोडून काढायची असेल तर सगळ्या ज्या ट्रायबल क्षेत्र आहेत का नाही, त्याच्यामध्ये टीव्ही नेऊन ठेवा म्हणे. आता ही गोष्ट वरवर बघता आपल्याला सोपी वाटते, पण ही गोष्ट घन आहे. काय झालं, एक व्हायरस शिरलेला आहे, क्रिकेटचं वेळ सगळ्यांना लागलेलं आहे. आणि क्रिकेट, इथे सगळी तरुण मंडळी आहे. ठीक आहे, वेळेत संपवण्याचा प्रयत्न करूया आपण सगळेजण मिळून. शेवटी प्रयत्न करणं आपल्या हातात आहे, बाकी सगळं गॅलरीच्या हातात. ठीक आहे, माईक जोपर्यंत चालू ठेवतील, तुमची सगळ्यांची तयारी आहे तोपर्यंत काय जास्त तुम्हाला पिडणार नाही मी असं. ठीक आहे, तर काय झालं की क्रिकेट जेव्हा विषय येतो, सगळी तरुण मंडळी आहे मित्रांनो. आपण शिकतो पण जी न शिकणारी मुलं आहेत का नाही, जी लागले आहेत दुसऱ्या पक्षांच्या नादाला, काय त्यांना कळत नाही, 2 व्हीलर काढून झेंडे फिरवत बसतात नुसते, त्यांना सांगण्यासाठी आपल्याकडे विषय काय आहे, त्यांच्यासाठी एक मोठा विषय क्रिकेट. आणि त्या क्रिकेटमधून आपण काय त्यांना सांगू शकतो का? विषय असा झाला. आणि मग आम्हाला वाटलं, शाहीरांना वाटलं की जो समस्या आहे जनतेमध्ये त्याच्यावर गाणं मात्र लिहायला पाहिजे. मग ती क्रिकेटची समस्या असो नाहीतर आणि कुठली समस्या असो. तर काय झालं की जेव्हा क्रिकेटचा विषय येतो तेव्हा सगळ्यांच्या मनामध्ये एकच एक प्रश्न असतो. तुम्हाला सगळ्यांना रिक्वेस्ट आहे बरं का, असं गुंभीर बसायचं नाही, असं जरा छान बसा, जरा ताट बसा, सगळेजण ताट बसा, स्माइल द्या असं चेहऱ्यावर. मागच्या वर्षी बीएड झाले त्यामुळे इन्स्ट्रक्शन द्यायची सवय लागली.
रिस्पेक्ट लिसन टू मी असं करायची सवय झाली. तर काय होते की क्रिकेट जेव्हा चालू होते त्या क्रिकेट चालू झालं की एकच प्रश्न असतोय. कुठला प्रश्न असतोय आपल्या मनात सगळ्यांच्या? स्कोर काय झाला? बघूया नेमकं स्कोर तरी काय झालाय. अरे स्कोर काय झाला? बल्ले 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 स्कोर काय झाला? हुडी बाबा स्कोर काय झाला? अगं बया 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 स्कोर काय झाला? 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 सगळ्यांना आता म्हणण्याची काय सवय झाली आहे ना. यो त्याने काय लिहिले 4 बोतल रोज का म्हटलं जरा आपल्याला पण येते का बघूया जरा. अहो पैसा नाही शिकायला कॉलेज होते बंद, डिग्री घेऊन नोकरी नाही, झाला कसा त्यांना आग लागली घराला, चिंता नाही तुला, कॉडवर करून काय संध्याकाळचे 6 वाजले की वस्तीतल्या पोरांना एकच धंदा असतोय. एक इस्त्रीचे कपडे घालायचे, बूट घालायचा, अँड्रॉइडचा मोबाईल घ्यायचा, बाईक काढायची आणि तुमचे अड्डे काय आहे तो संध्याकाळचे जाऊन नाक्यावर चहाच्या टपरीवर पैसे नंतर खिशात. दुसऱ्याला म्हणायचा आज चाय पिला दे यार. दुसरा तू ही पिला दे यार, मेरे 5 रुपये उधार आहे तेरे पे. पैसा नाही शिकायला कॉलेज होते बंद, डिग्री घेऊन नोकरी नाही, झाला कसा त्यांना आग लागली घराला, चिंता नाही तुला, कॉडवर करून काय इथं दूध नाही बाळाला सचिन देतोय बुस्ट. बुस्ट द सिक्रेट ऑफ. अहो नाही हो, ग्रामीण भागात बुस्ट नाही आहे. आणि बुस्ट कशात पिणार? पाण्यात. दूधच नाही तर. इथं दूध नाही बाळाला सचिन देतोय बुस्ट. बियरच्या जाहिरातीत युवराजचे कष्ट, धोनीचे कष्ट बघा जहीरचे. नावं काय आपल्याला अपडेट नाहीत बरं का, कारण आम्ही काही क्रिकेट बघत नाही. ज्याने गाणं लिहिलंय तो क्रिकेट प्रेमी होता. सचिनचं गाणं आहे हे, मी गाते. इथं दूध नाही बाळाला सचिन देतोय बुस्ट. बियरच्या जाहिरातीत युवराजचे कष्ट, धोनीचे कष्ट बघा महीचे, रैनाचे कष्ट बघा गांगुलीचे कष्ट, अहो सचिनचे कष्ट बघा सहवागचे कष्ट. हो महेंद्रसिंग धोनी बघा वेश बदलून येतो, हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती देतो, हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती. त्यांना काय माहित विद्यार्थी आंदोलनाची परंपरा. ते एक असं थांबलेलं असते, ते दुसरं विद्यार्थी नेता म्हणते पाणी का एक बूंद तक नाही पिएंगे, आणि ते दुसऱ्याला दिसते पेप्सी कोला. तो बघतोय त्याला काय राहत नाही, ते सगळं पिऊन टाकते आणि काय म्हणते तुम्ही नेता बघतोय त्याच्याकडे रागानं, काय केलंस म्हणून. मीडिया आहे ना इथं सगळा. नेता बघतोय रागानं, पेप्सी तर यार पिली यार. अशी ज्ञानात माती पडलेली विद्यार्थी आंदोलन. आणि ते दुसरं तुफान आणते, तुफान असं तुफान असं दक्कन खोल घेतो दे असं. त्याला आम्ही अहो खूप महाराष्ट्रात फिरतोय आम्ही, जालना उदगीर इकडे जावा, महिना 4 महिने सरकारी पाणी नाही हो, नळ फोडून टाकावीत असं वाटते. नळांना पाणीच नाही, सगळं कोरडून. पश्चिम महाराष्ट्राकडे या, आमच्या सांगली विंगलीकडं हा असे आहात, आणि सांगलीच्या पुढे जावा, आटपाडी बिटपाडी सगळ्यात पाणी परिषदा चालू, अशी सगळी परिस्थिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही काय म्हटलं मग त्याला तुफानवाल्याला, आपण सगळे फेसबुक वगैरे वापरतो नाही का, आपण त्याला म्हणूया की बाबा तुफानवाला तुझ्याकडे जेवढा दम आहे ना, एखादा पश्चिम महाराष्ट्रातला तलाव उचल, नदी उचल आणि जाऊन तिकडे उदगीर मध्ये नुसताच आपला शर्ट काढू नको रे तू. इथं दूध नाही बाळाला सचिन देते गोष्ट, बियाच्या जाहिरातीत युवराजचे कष्ट, धोनीचे कष्ट बघा महीचे कष्ट. महेंद्रसिंग धोनी बघा वेश बदलून येतो, हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती देतो, हेलिकॉप्टर शॉट मारून पेप्सी हाती देतो. इथं पाणी नाही प्यायला, इथं पाणी नाही प्यायला, देतो पेप्सी कोला, कॉडवर करू काय स्कोर काय झाला, स्कोर काय झाला, स्कोर काय झाला, स्कोर काय झाला.
लिहूया. सत्यसाई बाबांचा सचिन भक्त होतो. आता काय बाबा आपल्याच नाही तो लोकांना गेलेले आहेत बाबा. माझा लय विश्वास आहे. तर सत्यसाई बाबांचा सचिन भक्त होतो. बाबाच्या चमत्काराची महिमा सांगतो आणि धर्माची आपू चाहत्यांना. आम्ही येत होतो पुण्यावरनं. आम्हाला एक बाबा भेटला आणि म्हटलं बाबा मुंबई कलेक्टिव्हला चाललाय काय, जरा मला पण भेट द्यायची आहे. म्हणला जरा संख्या कमी व्हायला लागली सत्संग मधली. जाऊन जरा पुरोगामी लोकांना सत्संग सांगतो असं म्हणून आता तो कदाचित येईल आपल्यामध्ये. थोडंसं शॉर्ट मध्ये चालू आहे आपण पटपट मध्ये. तर बाबांना पण विनंती आहे की जर यायचं असेल तर एका सेकंदात या स्टेजवर, नाही तर परत काय चान्स नाही बघा. तर अच्छा आले आले बाबा आले बाबा आले. सत्य सांग बाबा की, सत्य सांग बाबा की. बाबा आले नाचू लागले, बाबा आले नाचू लागले. बाबांनी हात केला यावर, बाबांनी केलाय लोकांचा छळ. बाबांना देव देवतांचं वळ, बाबांना हातात आहे वळ. बाबांनी हात केला यावर, बाबांना देव देवतांचं वळ. बाबांनी हात केला यावर, बाबांना देव देवतांचं वळ. बरं बाबा बोलो बेटी क्या है? क्या मेरे भक्तगण आए हैं, वाह सब सहिष्णुता में आए हैं सब. देखिए बाबा, हाँ, बोलो. अभी आपको ज्यादा टाइम नहीं है. हाँ. लेकिन हम लोगों को एक चमत्कार करके दिखाए. आप बहुत फेमस है. हमने सुना है आप पानी का पेट्रोल वगैरह कुछ करते हैं ऐसा. कैसा है बेटी, मेरी स्मृति अभी अस्थिर है, इसीलिए मैं कुछ नहीं कर सकता अभी. अरे लेकिन बाबा ऐसे नहीं होता है ना. पानी का पेट्रोल मतलब क्या है कि देश को जरूरत है आपकी, देश को महासत्ता बनना है. तो देखिए कि ऐसा करेंगे कि आप उंगली घुमाते हैं तो टाकी का पेट्रोल हो जाता है पूरा. अभी क्या करेंगे, आपको पूरा ये क्या बोलते बोरी में डालते, पोत्यात घालूया आणि तिन्ही दिशांना समुद्र समुद्र पाणीच पाणी आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर आपलंच आहे सगळं. बंगालचा उपसागर, अरबी समुद्रात टाकून देऊया बाबा तुम्हाला. तुमचं बलिदान तुम्हाला भारतरत्न देतो आम्ही. तुम्ही सगळ्या देशासाठी बलिदान करावं, तेवढं पेट्रोल करावं अरबी समुद्राचं. बाळकी संकटात असल्यावरच मदत करतो. बाबांनी काढलाय लोकातून फळ, बाबांनी केलाय लोकांचा छळ. बाबांना देव देवतांचं बळ, बाबांच्या हातात आहे वळ. बाबांना देव देवतांचं बळ, चमत्काराची परंपरा धरतीवर वाढली. काय झाले बघा, असले हे बुवा बाबा. आम्हाला करायचं होतं पण आम्ही कट करून टाकलं. एक मा पण येणार होती इथं, त्यांचं एंट्रीच कट करून टाकली मी. चमत्काराची परंपरा या धरतीवर वाढली, भोनू बाबाच्या चमत्काराला दुनिया ही भाळली. घडलंच नव्हतं कधी, घडलंच नव्हतं कधी, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये, असं होणार नाही कधी या दुनियेमध्ये. अवशेष नागानं भारा पृथ्वीचा डोईवर वाहिला, डोईवर वाहिला, डोईवर वाहिला. ठीक आहे, तुमचं म्हणणं आम्हाला मान्य आहे. तुम्ही कधी डिबेटला येत नाही आमच्या सोबत. पाणी कुठं आहे हो? पाणी पाणी कुठं आहे? पृथ्वीवर. शेषनाग कुठं आहे? पाण्यात. आणि पृथ्वी कुठं आहे? शेषनागानं भार पृथ्वीचा डोईवर वाहिला, डोईवर वाहिला, डोईवर वाहिला. मग सांगा मंडळी वज घेऊन उभा कुठं राहिला. घडलंच नव्हतं कधी, घडलंच नव्हतं
माप नाही स्कोर काय झाला, महागाईला चाप नाही स्कोर काय झाला, कुपोषण मेली किती स्कोर काय झाला, विस्थापना केली किती स्कोर काय झाला, धर्मामध्ये बुडले किती स्कोर काय झाला, पुनर्वसन घडले किती स्कोर काय झाला, घोटाळ्यांची लावली रास स्कोर काय झाला, शेतकऱ्याला लागला फास स्कोर काय झाला, स्विस बँकेत पैसा काढा स्कोर काय झाला, दलालांनी मारला गाळा स्कोर काय झाला, आंदोलने दडपली स्कोर काय झाला, जंगल जमीन हडपली स्कोर काय झाला, दलितांना पिळे किती स्कोर काय झाला, कामगारांना छळले किती स्कोर काय झाला, बालमजूर वाढले किती स्कोर काय झाला, बलात्कार घडले किती स्कोर काय झाला, जेलमध्ये लोक भरली स्कोर काय झाला, एन्काउंटर मध्ये मारली स्कोर काय झाला, विद्यार्थ्यांना मारलं स्कोर काय झाला, धर्मांधांनी घेरलं स्कोर काय झाला, चळवळीचे नायक मारले स्कोर काय झाला, मारेकरी मोकाट फिरले स्कोर काय झाला, अरे स्कोर काय झाला, अरे स्कोर काय झाला, उभा देश जळतोय, अरे उभा देश जळतोय, जाण नाही तुला, स्कोर आपला काय झाला सांगशील का मला, स्कोर काय झाला, 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 मित्रांनो, आपल्या सगळ्यांमध्ये आता लोकशाहीर संभाजी भगत उपस्थित आहेत. माझं आपल्या सगळ्यांना निवेदन आहे की 2च गाणी होतील. एक माझं गाणं शेवटचं जे महत्वाचं गाणं असते ते तुमच्यासमोर गायलं पाहिजे असं मला वाटतं. ते गाणं होईल आणि शाहीर भगतांना मी इकडे खूपच मानाला आमंत्रित करते. दोस्तों आज कुठलं गाणं म्हणायचं, कोणता गाणं गायचं, सबसे पहले मुझे बहुत अच्छा लगा कि मैं शीतल को पहले बहुत दिन से के बाद मैं सामने बैठ के देखा, मुझे बहुत खुशी हुई, मैं बहुत खुश हुआ कि वो गाती है तो वेरी हैप्पी, दैट्स ऑल। अब मैं मेरे गाने की तरफ जाऊंगा। ये गाना मरना चाहिए ऐसा मुझे लगता है। ये गाना मुझे नहीं गाना है, लेकिन बहुत सारे, मैं दिल्ली जेल में गया, वहां भी लोग बोले, मैं जिधर जिधर जाता हूँ जो बच्चे लोग बोलते कि वो हिटलर के जो है ना, ये हिटलर जाना चाहिए, ये गाना भी मरना चाहिए, लेकिन जब तक नहीं मरता है तब तक ये गाना गाऊंगा। कौन है ये लोग जो हमारे ऊपर राज कर रहे हैं? ये हिटलर के साथी, मुझे लगता है हिटलर के तो है, लेकिन ज्यादा नथुराम के साथी है। मन में राम राम, मुंह में राम राम है, मन में नथुराम है। ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, ये हिटलर के साथी, जनाजों के बराती, पूछते नहीं हिंसा को कौन है तू, पूछते हैं धर्म और जाति। इनकी सूरत को पहचानो भाई, इनकी सूरत को पहचानो भाई, इनसे संभल के रहना रे भाई। गलती करोगे आगे भरोगे, चल गलती करोगे आगे भरोगे, चोर चिट्टा न बैठे हैं भाई, यहाँ नहीं, चोर चिट्टा न बैठे हैं भाई, बड़े सेठा न बैठे हैं भाई, कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, कहा कुछ दिल्ली में बैठे हैं भाई, और कुछ बंबई में बैठे हैं भाई, लोकसभा में बैठे हैं भाई। उस दिन मैंने स्मृति ईरानी का स्पीच सुना,
लोकसभा में बैठे हैं भाई, विधानसभा में बैठे हैं भाई, बाकी राम की चली है, बाकी राम की चली है भाई, बाकी रहीम की चली है भाई, बाकी वेद की चली है भाई, बाकी वेद की चली है भाई, बाकी कुरान की चली है भाई, बाकी कुरान की चली है भाई। राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई, राम कथा में डूबे हम भाई, रामलीला में डूबे हम भाई। हे राम रहीम तो अपनी जगह पे, हे राम रहीम तो अपनी जगह पे, रोजी रोटी का है ढूंढे रे भाई। हाँ, अरे बड़े सोलर बैठे हैं भाई, you understand solars? बड़े सोलर बैठे हैं भाई, बड़े सेलर बैठे हैं भाई, नेट पे बैठे हैं भाई, they are also net users, but the software companies are different. नेट पे बैठे हैं, नेट पे बैठे हैं भाई, वेबसाइट पे बैठे हैं भाई, इंटरनेट पे बैठे हैं भाई, जम्बोजेट पे बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, खाली पेट हम बैठे हैं भाई, खाली पेट पे बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, चली जिंदगी बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, सूखे खेत पे बैठे हैं भाई, साइबर के सिम है भाई, इंडस्ट्री सोसाइटी बोर्ड, there are economists, there are intellectuals, people are intellectuals, you can understand what is exactly going on. You know, the industry society is gone, the new society has emerged, that is cyber society. The capitalism has changed. This is cyber capitalism. It's a different capitalism. There are people. The whole is sitting over here. They will describe everything. Chal! साइबर कैसे हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सुबह सुबह टीवी खोलते हैं तो एक बाबा आता है, वो कहता है हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो, हवा छोड़ो, हवा ले लो। मैंने बाबा को पूछा, अभी दिल्ली में गया था, पूरा देश पंक्चर है, क्या हवा ले लो, क्या छोड़ो। यानी उनका बापू एक नंबर के खिस्से कापू, लेकिन ये पैसे का पॉकेट नहीं मारते, ये भेजे का पॉकेट मारते हैं। और सबसे खतरनाक होता है भेजे का पॉकेट गुल होना। सुबह से जो ये डिस्कोर्स चल रहा है वो भेजे का पॉकेट गुल होने का काम चल रहा है कि हमारा भेजे का पॉकेट गुल हो गया है। और काफी लोग आए पी साइनाथ वगैरह, भाई पॉकेट का आधा भाग इधर है उधर। न्यू मिडिल क्लास इज इमर्ज्ड। वही उसने ही तो मोदी को लाया है। अरे सारे पंतप्रधान जो है इस देश के पहले वो मत पेटी से आए, पहला पंतप्रधान है जो टीवी से आया। भेजे का पाकिट है। हम तो तालियां बजा रहे, लेकिन क्या करने वाले हैं? निखिल वाले ने बोला है अल्टरनेटिव मीडिया बनाना चाहिए। मेरा भाई गया, उसके साथ में बहुत मार खाया है मैंने। उसके ऊपर 9 अटैक हो गए, 5 अटैक में मैं था उसके साथ में। मेरे पूरी जिंदगी में 5 अटैक तो उसके साथ में हो गए। वो बोल रहा है अल्टरनेटिव मीडिया अभी कहां से लाएंगे, तालियां तो बजा रहे। चल साइबर कैसे है भाई, हम सत्संग में बैठे हैं भाई, साधु संतों के संग में भाई, आसाराम के रंग में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य साई की भाषा में भाई, सत्य
युग की आशा में सिलिकॉन के वैली में भाई, सिलिकॉन की वैली आपको पता है, यहां से सिलिकॉन के वैली में जाते हैं और वहां से पेट्रोलिज्म सिखाते हैं, उधर है। आपको पता नहीं, मैंने तो बहुत स्टडी किया, मैं अमेरिका नहीं गया, लेकिन सिलिकॉन के वैली से क्या चलता है, इट्स अ न्यू थिंग, बहुत मजा है, अलग चीज है। चल 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 सिलिकॉन के वैली में भाई, सिलिकॉन के वैली में भाई सियाराम का मार्केट है भाई, सिलिकॉन के वैली में भाई सियाराम का मार्केट है भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना बन गए भाई, वॉल स्ट्रीट पे बैठे हुए भाई, वानर सेना बन गए भाई। ये अमेरिका से देते हैं झटका, अमेरिका से मोदी शाह, इन लोगों को जरा स्टडी करो। आई एम नॉट इंटेलेक्चुअल, रियल सेंस में आप लोग इंटेलेक्चुअल होते हैं, स्टडी करो। कहाँ जाते हैं मोदी? अभी तो बहुत दिन से नहीं गए प्रदेश में। अच्छा है, मैं भी दिल्ली गया था, मैं उनको बोला मेरे को भी लेके चलो जरा, जाके जरा अमेरिका फिमेरिका दिखाओ। ध्यान रखना, ये सारे जो लोग हैं, ये सारा जो खेल है, ये इंपीरियलिज्म उसके पीछे है, सिर्फ ये इधर नहीं होता है, ये कैपिटलिज्म इधर है, लेकिन पूरा कंट्रोल तो अमेरिका के पास में है। और अमेरिकन इंपीरियलिज्म इज अ मेंटल थिंग। अगर ना चाहे उनको वो कॉन्ट्रडिक्शन को पकड़ो, एक कास्ट का कॉन्ट्रडिक्शन पकड़ा है, मेरी बेटी ने बहुत अच्छे तरह से समझा है। मेरा काम है अमेरिका को एक्सपोज करो, अमेरिकन इंपीरियलिज्म को एक्सपोज करो, मेंटल थिंग। अरे अमेरिका से देते हैं झटका, अरे अमेरिका से देते हैं झटका, अयोध्या में हमने पाया है झटका। ये एक्टिंग करते हैं भाई, क्या करते हैं मित्रों, ये एक्टिंग करते हैं भाई, ये एक्टिंग करते हैं भाई, एक्टिंग करते हैं भाई, हम फाइटिंग में मरते हैं भाई। सेटिंग करते हैं भाई, यू अंडरस्टैंड सेटिंग, ऑल पीपल कैन अंडरस्टैंड सेटिंग। सेटिंग करते हैं भाई, सेटिंग करते हैं भाई, और हम वोटिंग करते हैं भाई। अभी शीतल को सुनो। दादा धन्यवाद। वेळ कमी आहे आणि थोडक्यात आता शेवटाकडे जाऊया। आपल्याला आपली जी प्रतीक आहेत त्या प्रतीकांना जनतेत आता घेऊन जायचं आहे। निगेटिव्ह तर सांगायचंच आहे, पण निगेटिव्हच्या 100 पटीनं पॉझिटिव्ह सांगायचं आहे। आणि ज्यांनी ज्यांनी हे खरं सांगण्याचा, पॉझिटिव्ह सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या वाट्याला काय आलं? कॉम्रेड गोविंद पानसरेंनी त्यांचं वाक्य असं आहे की फॅसिस्ट लोक लोकशाही मार्गानं, निवडणुकीच्या मार्गानं सत्तेत बसलेले आहेत। आणि अशा वातावरणामध्ये आज आपल्याला रोहित वेमुला बघायला मिळतो, मोहसिन शेख बघायला मिळतो, कन्हैया बघायला मिळतो। मित्रांनो, 3 वर्षांपूर्वी सचिन माळे आणि मी सत्याग्रह केला विधान भवनाबाहेर, तेव्हापासून यूएपीएचे शिकार आहोत। म्हणजे जसं इथे कन्हैया आणि रोहितचं दुःख मांडले गेले, मला वाटतं की जे कलावंत ज्यांनी महाराष्ट्र घडवला त्या कलावंतांचं दुःख पण मांडलं गेलं पाहिजे।
चळवळीचे नायक जे आमच्यातनं गेलेले आहेत, दिवसा ढवळ्या रस्त्यावर गोळ्या घातल्या जातात, घरात घुसून गोळ्या घातल्या जातात. हे आहे आजचं सहिष्णुतेचं वातावरण. मित्रांनो, 2 वर्षापूर्वी दाभोळकरांचा पुण्यामध्ये खून झाला. 1 वर्ष झालं 20 तारखेला कॉम्रेड पानसरेंचा खून झाला कोल्हापुरामध्ये. एम कलबुर्गींचा खून झाला. जेव्हा दाभोळकर गेले, ही घटना सचिन माईंना कळाली, तेव्हा त्यांनी जेलमधून निषेध व्यक्त करण्यासाठी काय करू शकतो जेलमधला माणूस, निषेध काय व्यक्त करू शकतो? गाणं लिहू शकतो, कविता लिहू शकतो, शब्द पाठवू शकतो. तुकारामानं जसं म्हटलंय की आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दाचे आमच्या जीवाचे जीवन. काय नाहीये दुसरं शब्दांशिवाय. सचिनने लिहिलं की बाबांनो, माणसांना मारण्याचा, माणसांचा खून करण्याचा इतिहास तुमचा आहे. आमचे महामानव मारण्याचा इतिहास तुमचा आहे, विवेक मारण्याचा इतिहास तुमचा आहे, आणि विचार जतन करण्याचा, विचारांना जतन करून आपल्या मेंदूंमध्ये जागृत ठेवण्याचा इतिहास हा आमचा इतिहास आहे. आणि त्या इतिहासाला आम्ही अग्रसर केलं पाहिजे. आमची प्रतीक पुन्हा पुन्हा जनतेत घेऊन गेलं पाहिजे, खरी प्रतीक घेऊन गेलं पाहिजे. इतिहासाची पुनर्मांडणी झाली पाहिजे. जे लोक आज खरं बोलतायत, इतिहासाची पुनर्मांडणी करतायत, त्या सगळ्या लोकांना जेल नाहीतर मृत्यूला सामोरं जावं लागते. सचिनने लिहिलं, संपविला देह जरी संपणार नाही मती, संपविला देह जरी संपणार नाही मती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती. भिक्खूंच्या शिराला दिल्या मोहरा 100, कसा दत्तानं भिजविला अहिंसेचा तो संगर, गळे चिरुणी धम्माचे संपली का सांगा नीती, गळे चिरुणी धम्माचे संपली का सांगा नीती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती. सत्य चिरडून इथं धर्म वाढलाय, फुल्यांसाठी मारेकरी त्यांनी धाडलाय, गांधीजींचा धर्मातानी खून पाडलाय, गोळ्या झेलून आकाश निश्चित पडलाय, न्यायासाठी होत मागे रोज रडलाय, रक्ताच्या धारोळ्यात साखर पडलाय, त्याच सत्यासाठी आज, त्याच सत्यासाठी आज दाभोळकरांची आहुती, त्याच सत्यासाठी आज पानसरेंची आहुती, त्याच सत्यासाठी आज कलबुर्गींची आहुती. धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती, धर्माचा गार जाणो कशी रोखणार गती. सत्यासाठी सॉक्रेटिस विष प्याला होता, कोपर्निकस वरती पोपचा रोष आला होता, मार्टिन ल्युथर धर्म द्रोही
शाहिरांनी महाराष्ट्र घडवला त्या शाहिरांना आज तुरुंगात राहावं लागते. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र राहिलेला नाही. अमर शेखांचे जन्मशताब्दी वर्ष शासन जोरात साजरं करणार आहे, पण याच वर्षात शाहिरांना तुरुंगात ठेवलेला आहे. एक खंत आहे आमच्या मनामध्ये. 2004 सालापासून जनतेसाठी गाणं गातोय. 11 वर्ष झाले ज्या जनतेसाठी गाणं गातोय ती जनता कुठं आहे? 2.5 वर्ष 3 वर्ष झाले शाहीर तुरुंगात आहेत, सचिन माळी तुरुंगात आहेत. कुठं आहे जनतेचा आवाज? हे दुःख घेऊन आम्ही फिरतोय महाराष्ट्रभर आणि लोकांच्या मध्ये खंत व्यक्त करतोय. 2 गोष्टींची किंमत मोजायला लागते. गुडघे टेकण्याची पण किंमत मोजायला लागते आणि मान उंचावण्याची पण किंमत मोजायला लागते. शाहिरांनी ठरवलं गुडघे आपण नको टेकूया. गुडघे टेकण्याची किंमत नको चुकती करूया. किंमत जर चुकती करायचीच असेल तर मान उंचावण्याची किंमत चुकती करूया. आणि मित्रांनो, मान उंचावण्याची किंमत म्हणजे ऑर्थर रोडचा अंडा सेल आहे. काय म्हणताय शाहीर? जसं मी खंत व्यक्त केली की शाहिरांना आपलं म्हणणं आपल्यालाच मांडायला लागते. पण दुसरी गोष्ट अशी की जेव्हा आम्ही या सगळ्या घटना आमच्या समोर होत होत्या, विनायक सेन बाकीचे सगळे लोक 2 वर्ष भूमिगत राहिलो. आणि जेव्हा जय भीम कॉम्रेड फिल्म आली त्याच्यानंतर कबीर कला म्हणजे डिफेन्स कमिटी स्थापन झाली. इकडे आपल्या समोर आनंदजी पटवर्धन आहेत. या सगळ्या लोकांच्या पुढाकारातनं यांनी या भूमिगत गेलेल्या शाहिरांना आवाहन केले की बाबांनो, तुम्ही भूमिगत राहू नका, तुम्ही समोर या. तुमच्यासाठी जी काय न्यायालयीन लढाई असेल ती आम्ही उभी करू. आम्हाला कॉन्फिडन्स दिला. शाहीर आले शासनासमोर, न्यायालयासमोर हजर झाले आणि 2.5 वर्ष झाले अजूनही जामीन साधा शासन मंजूर करत नाही. ज्या जजनं सलमान खानला ऍक्विट केला ते स्वतः पण आता निवृत्त झाले. 2 वेळा हायकोर्टानं जामीन आमचा नाकारला. 3 वर्ष झालं जामिनासाठी संघर्ष चालू आहे. अर्धा ग्लास भरलेला आहे मित्रांनो. जे कोणी इंटेलेक्च्युअल, जे कोणी साथी आमच्यासाठी काम करतायत, आम्हाला उभार देण्यासाठी, आम्हाला वाचवण्यासाठी, सगळेच वकिलांपासून सगळे, तो सगळा आमचा अर्धा ग्लास भरलेला आहे. पण ज्या जनतेसाठी, ज्या शोषित जनतेसाठी, ज्या दलित जनतेसाठी गाणं गायलं तिचा आवाज कुठं आहे? ही खंत शाहिरांच्या मनात आहे. आणि हा प्रश्न विचारण्यासाठी जसा आज कन्हैयाचा रोहितचा विषय आपल्यासमोर आहेत, आमचे हिरेच आहेत ते, पण अजून कुठले हिरे आहेत की जे जेलमध्ये सडतायत? त्यांच्यासाठी आपले आवाज कुठं आहे? हा प्रश्न माझ्या मनात प्रामाणिकपणे उपस्थित राहतो. आणि म्हणून सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर, सत्य बोलण्याची किंमत मोजतो शाहीर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. किंमत मोजतो शाहीर नाही आवाज बाहेर, किंमत नाही आवाज बाहेर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. सारखीची फकस शांत कोणी ऐकना आकांत, ज्याला त्याला जीवाची भंत, ज्याला त्याला जीवाची भंत. गाथा बुडते पुन्हा तुक्याची. तुकारामांच्या गाथा जेव्हा इंद्रायणी बुडवल्या जात होत्या तेव्हा जनतेने काय केलं माहित आहे? जनतेने तुकारामाला सांगितलं की महाराज तुम्ही चिंता करू नका, तुमच्या गाथा इंद्रायणी बुडवू दे. तुमच्या गाथा, तुमचे सगळे अभंग आमच्या तोंडावर आहेत, आमच्या हृदयात आहेत. आपण पुण्यांदा आपण गाथा लिहूया. तुकारामांना जनतेनं उभं केलं. पण आज गाथा बुडते पुन्हा तुक्याची, रोखणारा नाही र, रोखणारा कुणी नाही रन नाही आवाज बाहेर. शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर, शाहीर गेला तुरुंगात नाही आवाज बाहेर. कृषीपत्र घरावर ठेवलं, माझं क्रांतीचं गाणं लिवलं, ते अंतःकरणातून गायलं, उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं. काय मिळवलंय 11 वर्षात? काय मिळवलंय? काय आर्थिक बिर्थिक असला काही फायदा झाला
हाथ, कबीरा खड़ा बाजार में लिए लुकाटी हाथ, जो घर फूके अपना वो चले हमारे साथ, वो चले हमारे साथ. तुळशी पत्र घरावर ठेवलं, क्रांतीचं गाणं लिवलं, ते अंतःकरणातून गायलं, तुझ्या महाराष्ट्रानं पाहिलं, भूमिगत तो कबीर माझा. मित्रांनो, शाहीर कवी जेव्हा स्टेजवर असतो ना, तेव्हा त्याच्यासारखा राजा माणूस नसतो बरं, नसतो राजा माणूस. पण जेव्हा शाहीर कवी भूमिगत असतो तेव्हा त्याच्यासारखा लाचार माणूस नसतो. भूमिगत तो कबीर माझा, हिंडतो दिशा दाहिर, हिंडतो दिशा दाहिरन नाही आवाज बाहेर. शाहिरांचं माय बाप रडत्यात आतल्यात, संकटात आहे लेकरू, माईपासून दूर वासरू. सचिनची आई कामाला जाते, कष्टकरी बाई आहे. तिला आमच्या गल्लीमधले सगळे लोक विचारतात की बाई, भ्रष्टाचार करणारे लोक सुटतात, लाखो करोडोंचे घोटाळे करणारे लोक सुटतात, बलात्कार करणारे लोक सुटतात, देशाला दिवसा ढवळ्या लुटणारे, त्यांना देशाला विकणारे लोक सुटतात. तुझ्या मुलांना असा काय गुन्हा केलाय की साधं 2.5 वर्ष झालं साधं शासन जागीर पण देत नाही. आता ती बाई बिचारी कष्टकरी आहे, ती सांगू शकत नाही की माझा मुलगा हा खरा देशभक्त आहे. फुल्यांचं, आंबेडकरांचं, सावित्रीचं, अण्णाभाऊंचं गाणं गाणारा, भगतसिंगाचं गाणं गाणारा माझा मुलगा, राष्ट्र निर्मितीसाठी लढणारा माझा मुलगा, एकमय लोक म्हणजे राष्ट्र या भूमिकेला घेऊन काम करणारा माझा मुलगा, जाती अंताच्या भूमिकेला घेऊन काम करणारा माझा मुलगा या देशातला खरा देशभक्त आहे, असं ती सांगू शकत नाही सांगू शकत. बरं, ती झाली आमच्या आई वडिलांची कथा. पण आता मी आणि सचिन पण आई वडील झालोय. 2.5 वर्ष झाला आमचा मुलगा गाडीत झोपलाय. आता अभंग नाव त्याचं ठेवलं आम्ही. 3 महिने झाल्यानंतर मी आले आणि मला मुलगा झाला. जामिनावरच मी बाहेर आहे आता सध्या. अभंगला सचिनचं प्रेम मिळत नाही, हे अभंगच्या मानव अधिकाराचं उल्लंघन कुणी केलं, त्याच्या ह्युमन राईटचं हनन झालेलं आहे. आमच्या सचिनला, अभंगला बापाचं प्रेम देता येत नाही, हे सचिनच्या ह्युमन राईटचं उल्लंघन कुणी केलं. आणि आम्हाला विश्वास आहे, पूर्ण आत्मविश्वास आहे की आम्ही निर्दोष सुटणार आहोत. पूर्ण आत्मविश्वास, आम्ही निर्दोष सुटणार आहोत, कारण गुन्हा केलेलाच नाही आहे मित्रांनो. पण आमच्या आयुष्यातला हा जो काळ निघून गेलेला आहे, हा काळ कोण भरून आणणार? कुठल्या न्यायालयात आम्ही ह्या काळाच्या विषयी दाद मागणार? मग आमचा मुलगा जेव्हा आम्हाला विचारेल की बाबांनो, काय चाललं होतं तुमचं, कुठे होता तुम्ही, काय केलं, तुमच्या आयुष्यात असं काय झालं होतं, माझा जन्म कसा झाला, तुम्ही तर ठरवलं होतं, 10 वर्ष गेली, बाळ जन्माला घातलं नाही, माझा जन्म कसा झाला? आणि त्याला सांगण्यासाठी पण आम्ही एक गाणंच लिहून ठेवलंय. आमचा अभंग जेव्हा आम्हाला विचारेल की काय रे बाबांनो, काय झालं होतं, तेव्हा आम्ही त्याला सांगू, काय सांगू तुला माझ्या पिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझ्या पिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. वादळ जीवावरी उठलेलं, सारं आभाळ होतं फाटलेलं, त्या आकाशी बांधून झुलाले, त्या आकाशी बांधून झुलाले, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझा दिला रे, तुला वादळात जन्म दिला रे, काय सांगू तुला माझा दिला रे, तुला वादळात जन्म दिला रे. शाहिरांचं माया बाप रडतात आतल्यात, संकटात आहे लेकरू, माईपासून दूर वासरू, माया बापाच्या डोळ्यात अश्रू पाहवत नाही ग, अश्रू पाहवत नाही रण नाही आवाज बाहेर, शाहिरांच्या
एक गोष्ट स्पष्ट करायची आहे. हा देश जाती व्यवस्था प्रधान असलेला देश आहे. या देशामध्ये जाती व्यवस्थेची सेपरेट स्ट्रक्चर काम करते आणि तिला उद्ध्वस्त करणं या देशातलं प्रधान कर्तव्य आहे. जे कोणी काम करतायत त्यांनी जाती अंतासाठी प्रधान रूपानं काम करणं आणि जाती अंताचं प्रधान मार्गदर्शन फुले आंबेडकरांकडून घेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं कर्तव्य आहे मित्रांनो. याचा अर्थ असा नाही की तुम्ही इम्पेरियलिझमच्या विरोधात लढू नका, पण तुम्ही सांगता की साम्राज्यवाद पहिला आंतरविरोध, असं नाही आहे मित्रांनो. तुमच्यासाठी नाही आहे दादा. जे कोणी असं सांगतात की भारतीय जनतेसाठी साम्राज्यवाद पहिला आंतरविरोध आहे, त्यांनी हे समजून घ्यावं की प्रधान मार्गदर्शन जाती अंताचं फुले आंबेडकर करतात आणि वर्गांताचं प्रधान मार्गदर्शन या जगभरामध्ये मार्क्स करतो. हे खुलं सत्य आहे आणि ते खुलं सत्य स्वीकारून काम केलं पाहिजे. या देशामध्ये केवळ हिंसेच्या आधारावर कुठलीही क्रांती होणार नाही. बंदुकीच्या नळीतनं तत्वज्ञान जन्माला येत नसतं मित्रांनो. तत्वज्ञान हे मुळात क्रांतिकारी असावं लागतं. केवळ बंदूक घेतल्यामुळं तत्वज्ञान किंवा लढा क्रांतिकारी होत नाही. त्यामुळे ओरडून सांगितलेलं आहे की आमचा नक्षलवादाशी वैचारिक पण नाही आणि कृतीशी पण नाही, दोन्ही पातळीवर संबंध नाही. तरीही मित्रांनो देशद्रोही म्हटलेलं आहे, नक्षलवादी म्हटलेलं आहे आणि 2.5 वर्ष झालं तुरुंगात ठेवलेलं आहे. शाहिरानं घेतली मुक्तीसाठी पत्रकार विचारणार आता काय करणार तुम्ही, शाहिरी जलसाचं काय करणार. एबीव्हीपीनं फेसबुकवर कविता लिहिल्यात आमच्यासाठी की बाबांनो आंबेडकरी शाहिरी तुम्ही खरे शाहीर मायात आंबेडकरी. मला एक सांगायचं आहे ते, कितीही यो द्रोणाचार्य, कितीही यो द्रोणाचार्य का आता डरणार नाही, कितीही यो द्रोणाचार्य का आता डरणार नाही. नवा एकलव्य येत आहे, दान अंक्यात देणार नाही. विद्रोही शाहिरी जनता, विद्रोही शाहिरी जनता थांबणार नाही र, जलसा थांबणार नाही र. पण नुसतं शाहिरांनी आपलं तोपेच्या तोंडाला जायचं आहे की नाही आणि आम्ही आपलं घरी जायचं परत हात बांधून, असं होणार नाही मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये शाहीर, मुलूक मैदानी तोप होऊन सगळं छान वाटतं शाहिरांना ऐकायला, मुलूक मैदानी तोप बी, पण तोफीच्या तोंडाला शाहिरांना दिलेला आहे आणि जनतेची भूमिका काय आहे. विद्रोही शाहिरी जनता थांबणार नाही र, जलसा थांबणार नाही र, न उचला आवाज बाहेर. शाहीर कार्यक्रमाचा शेवट एक छोटस संकल्प गीत आहे. ते संकल्प गीत मला वाटतं की नुसतं शीतला आली गाऊन गेली असं नको व्हायला. आपण सगळ्यांनी गावं, मी एक लाईन गावं, आपण माझ्या मागे गावं. माझ्या मागे गायला कोणाला काही प्रॉब्लेम नाही ना. एक संकल्प गीत गाऊया, सामूहिक लढा आहे आपला सगळ्यांचा आणि मगच या कार्यक्रमाचा शेवट होईल. दलितांच्या लढ्याची गाथा, दलितांच्या लढ्याची गाथा, कामगाराच्या लढ्याची गाथा, शेतकऱ्याच्या लढ्याची गाथा, आदिवासींच्या लढ्याची गाथा, बलिदानाची सांगतो कथा, एकजूट होणे तुझा माथा.
भगतसिंगाच्या लढ्याची गाथा, आंबेडकरांच्या लढ्याची गाथा, पानसरेंच्या लढ्याची गाथा, कलबुर्गीच्या लढ्याची गाथा, बलिदानाची सांगतो कथा, इथं झुकू दे तुझा माथा, इथं झुकू दे माझा माथा, इथं झुकू दे तुझा माथा, इथं झुकू दे माझा माथा, इथं झुकू दे माझा माथा. धन्यवाद. कॉम्रेड ढवळेंचं म्हणणं आहे की भगतसिंगचं एक कडवं आपण गाऊया. है भगत सिंह तू जिंदा है भगत सिंह तू जिंदा है, है भगत सिंह तू जिंदा है, हर एक लहू के कतरे में, इंकलाब के नारे में, इंकलाब के नारे में, इंकलाब के नारे में, हर एक लहू के कतरे में, इंकलाब के नारे में, इंकलाब के नारे में.
the artists. Can you please wait for a minute? On the dholki, we had Aniket Mohite. थोड़ा मैं इंट्रोड्यूस करके देती हूँ, थोड़ा भूल गई हूँ मैं, सॉरी, लेकिन समय भी कम था ना, बीच बीच में आके सब जो ढोलकी के साथ आपको मतलब पूरा संगीत दिया है, अनिकेत मोहिते अभी FYBA में पढ़ रहे हैं और मेरे साथ अभी सभी शायरी जलसा में करते हैं। जितेंद्र कामड़े, ये मेडिकल को मेडिसिन देने का काम करते हैं, मतलब काम करके ये सब मूवमेंट का गाना वगैरह गाते हैं। अमोल पल्ला, ये भी अपनी रोजी रोटी कमा के मूवमेंट का गाना गाते हैं। प्रवीण खाड़े, ये अभी थिएटर में MA हुए हैं, मुंबई से ही थिएटर में MA हुए हैं और अभी तो हमारे साथ में गाना गाते हैं। मिथुन चौहान, इनकी 12वीं की एग्जाम चालू है, एक पेपर अभी तक नहीं हुआ है, लेकिन हम लोग उनको नहीं बुलाए थे, फिर भी आ गए हैं। सुजीत गायकवाड़, ये थोड़ा अष्टपहलू कलाकार है, ये गाना भी गाते हैं, ढोलकी और तबला बहुत अच्छा बजाते हैं, लेकिन अभी नहीं बजाया, पैड बजा रहे हैं। तबला में सीख रहे हैं संगीत, विशारद, तबला में विशारद कर रहे हैं ये, और बहुत अच्छा तबला बजाते हैं। और उनकी खास ये कि MSW का फर्स्ट ईयर वो कर रहे हैं, अभी MSW कर रहे हैं। सागर चौहान, ये तो सिंध खुद ही अपने आप सीख गए हैं, सिंध किसी ने सिखाया नहीं है, और इनकी भी 12वीं की एग्जाम चालू है, अभी जाके पेपर देंगे, तो 12वीं में सीख रहे हैं। और ये सब जो मुझे अभी हेल्प की तरफ मतलब हेल्प कर रहे हैं गाने के लिए, तो इन सबका ताली बजा के हम लोग थैंक यू। शीतल ताई और उनका पूरा ट्रूप, हम सब की तरफ से बहुत बहुत धन्यवाद। एग्जाम और सब कुछ छोड़ के आप लोग परफॉर्म कर रहे हैं। वेरी सॉरी। और हमारे साथ जो एक मेरी फ्रेंड गा रही थी, जो कि मतलब वो भी हमको हेल्प कर रही है गा के, तो उसका नाम है रसिका आजोदीकर, जो PhD कर रही है लंदन यूनिवर्सिटी में। कास्ट, जाट, स्त्री और विद्रोही संगीत, ऐसे उसका PhD का विषय है, और वो उसकी खास मतलब पहचान है कि वो बहुत अच्छा मतलब गाती है, शास्त्रीय संगीत सीखी हुई है बचपन से। शीतल ताई, आपके लड़ाई में हम सब आपके साथ हैं। We will meet tomorrow and continue the celebration of ideas, freedom and pluralism at 10 AM sharp tomorrow. Please be there on time. The revolution will not be brought by latecomers. Thank you.